1 किलोमीटर लांब आलो हॉलपासून ह्या असल्या गोष्टी. भाई आलो, बॅगा ठेवल्या, नाश्ता पण नाही केला, काय खाल्लं पण नाही. पहिले लोकेशन. नमस्कार मित्रांनो, मी वैभव जंगम. मी आज निघालो अमरावतीला शूटला. तर अमरावतीला आम्ही बाय बसने गेलो. 10 ते 12 तासाचा प्रवास करून अमरावती येथील धामणगाव येथे आम्ही पोचलो. तिथे आमची रूम बुक होती. त्यानंतर आम्ही इव्हिनिंगला एंगेजमेंट शूट केलं. एंगेजमेंटला सनसेट प्रॉपर भेटला, त्यामुळे शूट खूप मस्त आलं. दुसऱ्या दिवशी आम्ही लोकेशन हंटिंग केलं होतं. तर तिकडे मित्रांनो अमरावतीमध्ये खूप थंड आहे. मॉर्निंगला पहिल्यांदा आम्ही कपल फोटोशूट केलं. कपल खूपच छान होतं. पाहिजेल असं पोच देत होतं, रिस्पॉन्स देत होतं, त्यामुळे काही अडचण आली नाही. त्यात कॅन्डिडेट फोटोग्राफर वैभव हा येडेचा आहे करत होता. ब्राईडचे त्यांनी चुनेरीज घेतली, पण फोटोशूट खूप छान झालं. त्यानंतर आम्ही येऊन ब्रेकफास्ट केला. मला वाटलंच नव्हतं की बारातमध्ये असं काहीतरी बघायला भेटेल, पण तिथील माणसं खूप मजेदार आहेत. काकाने 2 तास लावले विधीला आणि शेवटी फोटोग्राफरला बोलले की त्यांच्यामुळे उशीर झाला म्हणून. त्यानंतर आम्ही सनसेटला पुन्हा एकदा फोटोशूट केलं, जे की विधीचं लुक होतं. त्यावर खूप छान झालं, पण क्लायंटला खूप उशीर झाला, त्यामुळे ते लवकर गडबडीत निघून गेलं. आम्ही पण पुण्याला यायला निघालो. आमची बस चुकली होती, त्यामुळे आम्ही पुढच्या स्टेशनला बस पकडण्यासाठी ट्रेनने प्रवास केला. ट्रेनने प्रवास आमचा 1 तासाचा होता. 1 तासाच्या प्रवासात खूप हाल झाले. पण वैभव आपला जिथे जाईल तिथे छाप सोडतो. त्या काकांनी त्याला हातच जोडले की आत्ता भेटलाय, परत भेटू नकोस. बसची वाट बघत आम्ही थोडंसं खाऊन घेण्यासाठी घरून आणलेलं ते खाल्लं. नंतर बस आली. बसवरून आम्ही निघालो आणि पुण्याला पोचलो. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.